वाळूज औद्योगिक परिसरात भर रस्त्यावर रसवंत्या थाटल्या आहेत। यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे। मात्र तरीही MIDC प्रशासन याकडे दुर्लक्ष करतंय। नुकतेच कुठेतरी ऊन चटकायला सुरुवात झाली असून वाळूज औद्योगिक परिसरात भर रस्त्यावर रसवंत्या थाटल्या आहेत। यामुळे भविष्यात वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होणार असून याकडे MIDC प्रशासनाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी वाळूज औद्योगिक क्षेत्रात जाणाऱ्या मुख्य रोडवरील तसेच बजाजनगर परिसरातील मुख्य चौकातील MIDC प्रशासनाने अतिक्रमण हटवलं होतं। या मोहिमेअंतर्गत अतिक्रमण धारकांवर कारवाई करून अतिक्रमणे हटवली होती। परंतु आता पुन्हा अतिक्रमण धारकांनी रसवंती आणि विविध स्टॉल उभारले असून यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय। अतिक्रमण धारक आणि अधिकाऱ्यांच्या चिरीमिरी या अर्थपूर्ण संबंधामुळे अनेक चौक अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले आहेत। विशेष म्हणजे प्रशासनाची कुठलीही परवानगी नसताना देखील महाराणा प्रताप चौकातील सर्व्हिस रस्त्यावर सर्व शासकीय नियम डावलून एका राजकीय पक्षाशी संलग्न असणाऱ्याने थेट 10 बाय 20 फुटाचे लाकडी विशाल शेड उभारलंय। यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होतोय। यामुळे रस्त्याने ये जा करणाऱ्या कामगार आणि नागरिकांची देखील गैरसोय होत असून अपघातास कारणीभूत ठरणारे अतिक्रमण हटवण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होतीये। तसेच या संदर्भात AI न्यूजच्या प्रतिनिधीने MIDCचे उपकार्यकारी अभियंता RS कुलकर्णी यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता वाळूज औद्योगिक परिसरात एकाही रसवंती व्यावसायिकाला परवानगी दिलेली नसून ज्या कोणी व्यावसायिकांनी रसवंतीच्या नावाखाली शेड उभारले आहे अशा व्यावसायिकांवर कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं।